कुटुंबीय त्यांच्याशी शिवानी पांढरे सध्या संवाद साधतेय। आपण थेट शिवानीकडे जाऊयात। शिवानी, जे नुकसान झालंय ते कधीही भरून न येणारं असं नुकसान आहे। सध्या काय परिस्थिती आहे, काय मनस्थिती आहे घरच्यांची? कौस्तुभ गणबोटे यांच्याच काकूंसोबत मी आहे। साधारण त्यांच्यासोबत काही संपर्क झाला होता आपण त्यांना। तुमचा कौस्तुभ दादांशी काही संपर्क झाला होता? काय त्यांच्याबद्दल? झालाच नाही मॅडम, कारण मी तर मलाच माहित नव्हतं ते गेलेले, पण ते नंतर मला त्या माझ्या मोठ्या सुनेने सांगितलं की ते तिकडं काश्मीरला गेले, त्याच्यावर हल्ला झालेला आहे. मग त्यांच्या घरच्यांनी काय काय सांगितलं तुम्हाला? घरच्यांनी कुणी अजून संपर्क झालाच नाही माझा त्यांच्या घरच्या. ते गेले हे तुम्हाला कधी कळलं? माझ्या मोठ्या सुनेने सांगितलं. माझ्या मोठ्याला त्याच्या म्हणजे कौस्तुभच्या बायकोचा फोन आला की बाबा अभिजित असं असं झालंय दादावर, तर तू ताबडतोब इकडं निघून ये. म्हणून ते रात्री तिकडं गेले. मग माझ्या मोठ्या सुनाने फोन केला की असं असं झालेलं आहे, दादावर हल्ला झालेला आहे, मी विमानाने जातोय म्हणून. कौस्तुभ तुमचे पुतणे आहेत, तो माझा पुतणे आहे. कसा स्वभाव होता कौस्तुभांचा? आणि सगळं मिळून मिळून सरळ राहतो, असं काही नाही प्रत्येक. आणि फरसांचे लोक तर एवढे त्याचं कस्टमर झालेत ना की विचारायला नको. कुठेही जरी असले तरी ते गणबोटे म्हणले की कुणी कुठं आणून सोडतं त्यांना. आपला लाडका पुतण्या भॅड हल्ला. माझा लाडका तुमचं आणि त्यांचं काही काल शेवटचं काय बोलणं झालं होतं जम्मू काश्मीरला जायच्या आधी? कधी त्यांची भेट झाली होती तुमची? म्हणजे तो आला तर माझ्याकडं जेवटी आला होता ना, तर म्हणलं मी जाणार आहे म्हणे तिकडं. मला तिने नाही सांगितलं की मी नाही आता इथं, एवढंच बोलला. लहानपणापासून तुम्ही खांद्यावर खेळवलंय त्यांना. एकत्रच कुटुंब होतं. आता व्यवसायामुळे ते इकडे गेले, नाही तर ते मागं राहतात, आम्ही पुढे राहतो. अजून एक जाऊ वर राहत होती. आता आम्ही फक्त दोघं जण इथं असतो. कौस्तुभ यांना त्यांच्या पत्नी काय करतात? त्यांचे मुलं आणि हे सगळे काय? त्यांचा मुलगा आता ऑफिसमध्ये कुठं कामाला जॉबला, आणि त्यांची बायको फरसन बिझनेसमध्ये ते हे करते, संगीता. त्या सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित आहेत. तुम्ही बातम्या वगैरे बघताय? ह्यांनी कळल्यानंतर आम्हाला कळलं. आम्हाला कोणी सांगायलाच तयार नाही, असं झालंय तसं झालं. का बरं? पण असं म्हणजे आम्ही वयानुसार सांगितलं नसेल, कारण आम्ही दोघंच असतो ना, त्याच्यामुळे कुणी सांगायलाच तयार नाही मला असं असं झालेलं ते. महाराष्ट्रातल्या 6 जणांच्या घरी अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. कारण या भॅड हल्ल्यात ज्या लोकांचा काहीही संबंध नाही, जे पर्यटक म्हणून गेले, त्यांचा या सगळ्याच्यात मृत्यू झालाय. त्यांच्या काकू आपल्यासोबत होते, त्यांचे काका देखील आहेत. कौस्तुभ यांचा स्वभाव काका कसा होता? त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं का? ते आता बोलायच्या सगळ्या मनस्थितीत नाही आहेत, पण काकू आपल्याला सांगतायत की त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. आणि महत्वाचं म्हणजे खूप छान आहे की म्हणजे काय लहान खांदा खाल्ल्यावर खेळवले मी त्याला इथं, कारण हे त्यांचं मोठं घर आहे, मोठे कुटुंब इथलंच आमचं आहे सगळं. आता बिझनेस मुळे तर तिकडं कोंडव्याला गेला राहायला. ते कोंढव्यात राहतात, त्यांचा बिझनेस या रास्तापेठ परिसरात आहे. आणि अर्थातच कौस्तुभ यांच्या घरात आता सध्या सगळीकडे शोककळा पसरली आहे. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या 6 जणांचा ज्यांच्या घरी मृत्यू झालाय, त्यांच्या घरी हीच सगळी परिस्थिती पाहायला मिळते. प्रज्ञा, खरंय शिवानी, महाराष्ट्रातले 6 जण असतील किंवा महाराष्ट्रासह भारतभरातले 26 जण असतील, 26 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाची अवस्था अशीच आहे. डोळ्यातल्या पाण्याचा ओघ थांबत नाही. माझ्या पुतण्याचा मित्र, खास मित्र होता त्यांचा, जगदाळे. ते कधीपासूनचे मित्र होते त्यांचे? ते लहानपणापासून त्यांचे मित्र, क्लासमेट ते. हो, मित्र. ते संगीता ताई आणि यांचं सगळ्यांचं तुमचं नातं कसं होतं त्या सुनेंसोबत? अगदी घरच्या सारखं, काय असं हे नाहीये, घरच्या सारखं होतं आमचं. म्हणजे आम्ही कधी असं त्या जगदाळेला बाहेरचं मानलंच नव्हतं. हो, जगदाळेंचाही दुर्दैवी दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. हो ना. फोन बघू.
तर आपण पाहतोय की कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातले 6 जण असतील किंवा त्यांच्यासह भारतभरातले एकूण 26 जण या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या नातेवाईकांची हीच मनस्थिती आहे. निरपराध लोकांचा बळी गेलेला